गेल्या दशकामध्ये आपल्याकडे प्रचंड चांगला पाऊस आपल्याकडे पडला होता. परंतु हे जे 2026 वर्ष आहे हे कमी पावसाचं वर्ष राहणार आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे की क्लायमेट चेंज, ज्याला हवामान बदल म्हणतो तो तर आहेच, परंतु अल निनोचा प्रभाव जो आहे हा अतिशय मोठ्या प्रमाणात यावर्षी आपल्याला अनुभवायला मिळतो आहे. म्हणजे आपल्या हिंदी महासागराचं तापमान वाढलेलं आहे, अरबी समुद्राचं पण तापमान वाढलेलं आहे आणि काही प्रमाणात बंगालच्या खाडीच्या जवळ पण तापमान आपल्याला वाढलेलं दिसते. आणि याचाच परिणाम म्हणून आपल्याकडे जूनमध्ये आणि जुलैमध्ये पाऊस पडला नाही. जुलैमध्ये महाराष्ट्रातल्या पूर्व मध्य भागामध्ये जवळजवळ 200 ते 250 mm पाऊस पडला. चांगला पाऊस फक्त समुद्रकिनारी, मुंबई आणि समुद्रकिनाऱ्याच्या जवळ निश्चित पडलेला आहे. परंतु अवकाळी पावसाची शक्यता अधूनमधून राहणार आहे, ज्याला आपण म्हणतो की वादळी पाऊस हा अधूनमधून येणार आहे. परंतु सतत आपल्याकडे पाऊस राहणार नाही. दर आठवड्यामध्ये 2-3 दिवस आपल्याकडे पाऊस पडेल आणि पुन्हा हा पाऊस निघून जाईल. तर अशा परिस्थितीमुळे आपल्याकडे विशेषतः विदर्भामध्ये पावसाची शक्यता कमी राहणार आहे. मराठवाड्यात सर्वाधिक कमी पावसाची आत्ताच शक्यता आहे. परंतु हा जो पाऊस वाढेल तो फक्त ऑगस्ट सप्टेंबरमध्ये वाढण्याची शक्यता आहे. याचं कारणही आहे की आपल्याकडे बंगालची खाडी आणि अरबी समुद्र हे अगदी जवळ असल्यामुळे आणि या भागातून आपल्याकडे पाऊस पडतो. याही पूर्वी अनेकदा अल निनोचा प्रभाव झालेला आहे, पण कमी प्रमाणात झालेला आहे. तरी पाऊस आपल्याकडे चांगला झालेला आहे. यावर्षी तो पाऊस जवळजवळ कमी पडेल, म्हणजे 80% पाऊस पडेल अशी तरी अपेक्षा निश्चितच आहे. परंतु कमी पाऊस पडल्यामुळे शेतीवर फार मोठा परिणाम होणार आहे, आरोग्यावरही फार मोठा परिणाम आहे आणि विशेषतः उद्योगावर पण हा परिणाम होणार आहे. तेव्हा प्रशासनाने हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.